नमस्कार मंडळी, उज्ज्वल फूड रेसिपी मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या रेसिपी मध्ये मी बनवणार आहे डाळबट्टी। डाळबट्टी बनवण्यासाठी मी येथे 3 वाट्या गव्हाचं पीठ, 2 वाट्या जाडसर रवा आणि अर्धी वाटी मक्याचं पीठ घेतलेले आहे। मक्याच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही बेसन पीठ देखील घेऊ शकता। नंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि 2 चमच जिरे आणि हाताने चोळून घेतलेला त्यामध्ये ओवा टाकून घेते। त्यानंतर आपण यामध्ये बडीशोप टाकून घेऊ। बडीशोपमुळे आपल्या बट्टीची टेस्ट एकदम भारी येते। आता यामध्ये आपण अर्धा चमच खायचा सोडा टाकून घेऊ। तोपर्यंत आपण पाणी गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून घेऊ, आपल्याला बट्टी उकडण्यासाठी। येथे मी पाणी उकळण्यास ठेवलेलं आहे। आता आपण तोपर्यंत त्या पिठाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून घ्यायचं। पाणी जास्त प्रमाणात एकदाच टाकून घ्यायचं नाही, म्हणजे आपले पीठ पातळ होऊ शकते, कारण बट्टी बनवण्यासाठी घट्ट पीठ लागते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी पीठ जास्त घट्टही करत नाही आणि जास्त पातळ पण करून घेत नाही। जसे आपण पुऱ्या बनवण्यासाठी पीठ घट्ट चुरून घेतो, तसंच हे देखील पीठ घट्ट वाणाचं चुरून घ्यायचं आहे। येथे मी व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे। आता आपण त्याला 10 मिनिटांसाठी बाजूला झाकून ठेवू। इकडे आपल्या पाण्याला भरपूर प्रमाणात उकळी आलेली आहे। आता आपण बट्टी बनवण्यासाठी मीडियम आकाराचे गोळे तयार करून घेऊ। बट्टीचा आकार बनवत असताना आपल्या हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं, कारण तुपामुळे आपल्या हाताला पीठ नाही चिटकत। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी आपल्या बट्टीचा आकार बनवण्यासाठी मी येथे थोडासा चपटा आकार करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये एक लहान आकाराचा गोळा टाकून घेऊ। लहान आकाराचा गोळा टाकून त्याला व्यवस्थित मळून घेऊ। येथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, बट्ट्यांचा आकार बनवत असताना गोळा हा पूर्णतः गोल न करता थोडासा चपटा करून घेऊ। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी बट्ट्या बनवण्यासाठी पिठांचे गोळे करून घेतलेले आहे। आता आपलं पाणी पण तापलेलं आहे, त्यामध्ये आपण एक एक गोळा टाकून घेऊ। या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला आपले गोळे शिजून घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी पूर्णतः सगळे गोळे टाकून घेतलेले आहे। गरम पाण्यामध्ये बट्ट्यांचे गोळे टाकल्यास त्याला सतत परतून घेत राहायचं, जेणेकरून आपले गोळे पातेल्याला चिटकत नाहीत। 5 ते 10 मिनिट आपले हे गोळे शिजून घेऊ। तोपर्यंत आपण राहिलेले बट्ट्यांचे गोळे करून घेऊ। येथे तुम्ही बघू शकता, मी सर्व पिठांचे गोळे बनवून घेतलेले आहे। आता आपले 10 मिनिटं झाले, एकदम मस्त अशा आपल्या बट्ट्या शिजलेल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता। यानंतर आपण आपल्या बट्ट्या काढून घेऊ एका प्लेट मध्ये। तुम्हाला माहिती आहे का, विदर्भात याला वाफळे म्हणतात आणि राजस्थान मध्ये याला बाटी म्हणतात। तुम्ही बघू शकता, या ठिकाणी आपल्या बट्ट्या मस्त अशा टम फुगलेल्या आहेत। त्याला मी एका प्लेट मध्ये काढून घेते आणि राहिलेल्या बट्ट्या मी पुन्हा या पातेल्यामध्ये शिजण्यासाठी टाकून देते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, मी टाकून घेत आहे पातेल्यामध्ये बट्ट्या। येथे तुम्ही बघा, आपल्या बट्ट्या एकदम मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि थंड पण झालेल्या आहेत। आता आपण त्याला एक एक करून कट करून घेऊ। येथे मी गोळ्याच्या मध्यभागातून कट करून पुन्हा त्याचे 2 भागातून कट करून घेत आहे। या ठिकाणी मी बट्ट्यांचे छोटे छोटे आकार करून घेतलेले आहे। येथे मी बट्ट्या कट करताना उलटण्याचा वापर केलेला आहे। तुम्ही चाकूने देखील बट्ट्या कट करू शकता। आता आपल्या बट्ट्या बारीक बारीक साईज मध्ये कट करून झालेल्या आहेत, ते तुम्ही पाहू शकता। मला 1-2 व्हिडिओ मध्ये कमेंट आली होती की ताई, तुमची रेसिपी पुढची डाळबट्टीची टाका, म्हणूनच मी डाळबट्टीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। आता आपण गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये भरपूर प्रमाणात तेल टाकून घेऊ। या ठिकाणी मी तेल टाकून घेत आहे। आता आपले व्यवस्थित तेल तापलेले आहे। आपण यामध्ये आता आपल्या बट्ट्या तळून घेऊ। येथे मी बट्ट्या तेलामध्ये एक एक करून न टाकता झाऱ्यावरती घेऊन टाकलेले आहे। तुम्ही हाताने देखील एक एक करून टाकू शकता। आपल्या गॅसची स्पीड ही मीडियम ठेवून मी या ठिकाणी बट्ट्या तळून घेत आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपल्या बट्ट्यांना मस्त असा कलर आलेला आहे आणि त्यात तळून झालेल्या आहेत। आता आपण त्याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ। येथे तुम्ही बघू शकता, मी जेवढ्या बट्ट्या बनवल्या होत्या त्या यामध्ये तळून घेत आहे। बट्ट्या कढईमध्ये टाकल्यास त्याला व्यवस्थित परतून घेत राहायचं। येथे तुम्ही बघू शकता, आपल्या बट्ट्या मस्त अशा तळून झालेल्या आहेत। आता आपण त्याला काढून घेऊ। आपण जेवढ्या बट्ट्या बनवलेल्या आहेत त्या आपण या दुर्डीमध्ये काढून घेऊ। आज आपण येथे बट्ट्या तळून बनवलेल्या आहेत, पण काही भागामध्ये अजून एका वेगळ्या पद्धतीने बट्ट्या बनवतात, ते म्हणजे बट्ट्या भाजून बनवतात आरामध्ये। आणि बऱ्याच भागांमध्ये डाळबट्टीचा प्रकार हा माहितीच नाही। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपली बट्टी एकदम वरून कडकडीत आणि आतून एकदम मऊ झालेली आहे। अशी खुसखुशीत झालेली बट्टी झणझणीत वरणासोबत चुरून खायची मजा काहीतरी वेगळीच असते। सांगा तर मंडळी, आजची रेसिपी कशी वाटली?